कारण का की घरात बसून ऐकायला भेटतं. आणि आजकाल ना आपण ऐकायला लागलोय. आता तरी ते प्रतीक यादव आपण ऐकायला लागलोय ना, एवढ्या 38 वयामध्ये गायब, एवढा जिम, एवढं बॉडी बिल्डिंग, भारी सगळं, एवढं सगळं करत असताना पण बरं काय सांगता येत नाही. काय चुकतं आपलं, काय राहतं आपलं, हे गोष्ट आपण लक्ष देत नाही. मी काय करायला लागलो याचा फार ॲटिट्यूड असतो. पण माझं काय राहतंय का? हे ऑल्वेज चेक करायला पाहिजे आणि ऑल्वेज चेक करायला आपल्याकडे एक मस्त गाईड असणं गरजेचं आहे. म्हणजे एक कोच असणं गरजेचं आहे. तो तुम्हाला सांगत असतो, की तुझं हे राहतं, तुझं ते होतं आणि म्हणून ना आपण सगळेच जण आज भाग्यवान आहोत, की आपण आपल्यावर काम करायला लागलोय. विथ कोच काम करायला लागलोय. म्हणजे मी एकटीच माझ्यावर काम करायला लागले का नाही, माझ्यावर माझ्या कोच नजर आहे आणि त्याच्यामुळं आपण आपल्यावर काम करायला लागलोय. आणि एवढ्या तरुण वयामध्ये आजकाल प्रॉब्लेम काय यायला लागलेत? आपल्याला ना आपली चिंता नाहीये, असं काहीतरी वाचलं तर आपण घाबरतो, की अरे, आपल्या मुलांना या बाबतीत काही नको. कारण का मग आपली पीट-पीट चालू होत्या बघा त्यांना. हे कर, ते कर, असं कर, तसं कर, बघितलास काय? असं होतंय, तसं होतंय. म्हणजे निगेटिव्ह सगळं चालू होतं. पॉझिटिव्हली त्याला कसं घ्यायला पाहिजे हे राहतं. पॉझिटिव्हली आपण स्वतः पहिल्यांदा आपल्यावर वर्क करायला पाहिजे. तुम्ही वर्क केल्यानंतर तुमची मुलं सांगावं पण लागणार नाही, स्वतः करणार आहेत. तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आता आपण जाणार आहोत डॉक्टर प्रसाद सरांच्याकडं. प्रसाद सरांना आता तिथं सांगायला पद्मजा मॅडम नाहीयेत. टाईम संपला, टाईम संपला. त्यामुळे त्यांच्याकडे फक्त 15 मिनिटं वेळ आहे. जोरदार क्लॅपिंग. होय, हो. काय मग यांना असं व्हायचं, मला तिकडे सांगायला लागतंय, पद्मजा मॅडम चिठ्ठी ठेवा त्यांच्यासमोर, टाईम संपलाय म्हणून. मग पद्मजा मॅडमांचे वडील वारलेत, त्यामुळे ते आहेत माहेरी. मग आपल्याला इथं हे एकटे बसलेत, त्यामुळे मी आत्ताच सांगायला लागले, की तुम्हाला एवढाच वेळ आहे. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी. सुमित सर, ऑल म्यूट टाका. सुवर्णा मोरे आपण उद्याला घेऊ तुमचा एक्सपिरियन्स. ओके? येस. तुमचं नाव घेतलं, पण तुम्ही दिसला नाही मला. फॅन दिसला तुमचा. कंटिन्यू डॉक्टर. सुमित सर कुठेतरी इकडे ओके. तिकडे असतील, करतील आणि अच्छा. सांगतील. गुड मॉर्निंग ताई. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा विषय खरंच व्यवस्थित आहे. म्हणजे आपल्यासारख्या नाही, इव्हन नाही दो आता माझं एज 57 क्रॉस झालंय, तरी पण मला वाटतंय की आय एम क्वाईट यंग. हा, कारण हे शेतायशी फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वांनाच यंग फील करवतं. पण आजचा विषय जो आहे तो जो आहे की बाबा आता यंग मुलांच्या मध्ये और यंगस्टर्स मध्ये आताच्या ज्या खूप ज्या आजारांचं प्रमाण वाढायला लागले ते का आणि कशा पद्धतीचे आजार यायला लागले. आता 2026 म्हटलं की आजारांचं डायग्नोसिस करण्यासाठी ज्या गोष्टी सगळे उपलब्ध आहेत ते प्रचंड खूप ऍडव्हान्स्ड आहेत बरं का. आणि ट्रीटमेंट सुद्धा खूप ऍडव्हान्स्ड आहे. पण ह्या ट्रीटमेंट ऍडव्हान्स्ड आहे, डायग्नोस्टिक टूल्स खूप ऍडव्हान्स्ड आहेत. याचा अर्थ असा नाही की बाबा आपल्यातले आजार कमी व्हायला लागलेत, पण हे डायग्नोस्टिक टूल्स असू देत अदरवाईज ट्रीटमेंटचं मोड असू दे, हे ऍडव्हान्स का झालं की तशा पद्धतीचं आजारांचं प्रमाण वाढायला लागले आणि त्या माध्यमातून आपण लोकांना जास्त सुविधा द्यावेत, अर्ली डायग्नोसिस व्हावं आणि त्याचे जे पुढचे कॉम्प्लिकेशन्स असू देत और अदरवाईज ज्या होणाऱ्या ट्रीटमेंटचं बर्डन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे होणारा लाईफ लॉंग त्याच्या लाईफ टेन्युअरवरती, त्यांच्या फायनान्शियल बर्डनवरती, ह्या ज्या कंटिन्युअस होणाऱ्या ज्या बर्डन्स असतात त्याचं कुठे ना कुठेतरी मिनिमाइज व्हावं, ह्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी डायग्नोस्टिक टूल्स आहेत. आता कोविडच्या वेळेला आपण वॅक्सिनेशन बघितलं, आपल्याला त्याच्या आधी माहितही नव्हतं. वॅक्सिनेशन बद्दल माहिती होतं, पण RNA टाईप वॅक्सिनेशन अशा पद्धतीचं असतात, DNA टाईप वॅक्सिनेशन अशा पद्धतीचे असतात, हे आपल्याला माहित नव्हतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकाला कळू लागलं की अशा पद्धतीचं काहीतरी वेगळं वॅक्सिनेशन असतं. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिवन ज्या गोष्टी डायग्नोस्टिक टूल्स आहेत त्या माध्यमातून आपण खूप इझिली आणि खूप छान पद्धतीने आपण कम्पॅरेटिव्हली आधीपेक्षा खूप डायग्नोसिसच्या जवळ येण्यासाठी आपल्याला खूप मदत झाली. आता बघा, कंटिन्युअस मॉनिटरिंग पण केलं जातं बरं का. माणूस हलता फिरता असतो, किती वेळ तो हलता फिरता असतो, तो त्या बॉडीमध्ये एक डिव्हाइस ठेवलं जातं, त्याला आपण वेरेबल मॉनिटरिंग म्हणतो.
त्याच्या माध्यमातून तुमचं हार्ट रेट, तुमचं बाबा शुगरचं मॉनिटरिंग, ह्या सगळ्या गोष्टी 24 तास तुमचं मॉनिटर केलं जातं. इव्हन स्लीप पॅटर्न वरती पण त्याचं मॉनिटरिंग केलं जातं बरं का. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा झोपेचा अभाव कमी झालाय का? नाही झालं. शुगरचे प्रमाण वाढायला लागले का? हो, वाढायला लागले. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज वाढायला लागले का? वाढायला लागले. पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण जर का व्यवस्थित जर का आळा जर घालू शकलो तर बऱ्याच गोष्टीला आपण मदत करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी म्हणजे काय? टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी म्हणजे काय? जेवढं पाहिजे त्या वेळेला, जसं इम्प्लांट्स करतात आपल्या बॉडीमध्ये, इन्शुलिन रिलीज होण्याचे वेगवेगळे टेक्निक्स असतात, त्या त्या वेळेला त्या त्या पद्धतीने तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी होऊ जातात. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या झाल्या, ट्रीटमेंट मॉडेल झालं, सगळ्या गोष्टी आपल्याला नेमकं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ऍडव्हान्स सगळं झालंय, पण आपलं बॉडी ऍडव्हान्स झाले का? आपलं बॉडी त्या पद्धतीने ऍडव्हान्स झालंय का? हा खूप मोठा प्रश्न आहे. पूर्वीच्या मानाने आपण खूप डिजिटलाइज झालोय, खूप डिजिटलाइज झालोय. आपल्या सगळ्या गोष्टीला आपण ना खूप ऍडव्हान्स आपण समजायला लागलोय. पण आपण आपल्या हेल्थच्या माध्यमातून आपण जर का स्वतःला जर का अनालाइज करायचं झालं, यंगस्टर्स मध्ये ज्या गोष्टी व्हायला लागलेत ते आपण हळूहळू मागेच चाललोय. आता आजार नसणे हा फक्त आपण डिसीज फ्री आहे, आपण हेल्दी आहे असं नाहीये. पण आपण चारी पाची गोष्टीवरती आपण हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या अभावामुळेच आत्ताच्या गोष्टी ज्या व्हायला लागलेत ते 100% आपल्याला आजारांचं प्रमाण वाढवायला लागले. आता पूर्वी शक्यतो मधुमेह असू दे, ब्लड प्रेशर असू दे, हृदयाशी रिलेटेड कुठलाही आजार असू दे, मानसिक असू दे, कॅन्सर असू दे, ह्या युजली अबोव्ह 50 असं म्हटलं जातं. पण आता ह्या सर्व आजार ह्या एज ग्रुपमध्ये 20 ते 40 ह्या एज ग्रुपमध्ये आढळायला लागले. आपण ह्या सगळ्या गोष्टीला खूप अलार्मिंग साईन आहे बरं का. कारण आपण डिजिटली मॉडर्नाइज व्हायला लागलोय, पण त्याच पद्धतीनं आपण आपला जो शरीर आहे आपण हळूहळू मागं घेऊन चाललोय. आता त्याला सगळ्यात महत्वाचं एक 8 ते 10 रिझन आहेत. पण एक एक करत आपण बघून जाऊ. आता सगळ्यात महत्वाचं आत्ताचा जो लाईफस्टाईल आहे, तो लाईफस्टाईलमुळे सगळ्यात महत्वाचं आपले जे अलीकडचे आजार खूप यायला लागलेत. आता पूर्वीचं जीवन कसं असायचं? सगळ्यात महत्वाचं, शारीरिक श्रम भरपूर असायचं, घरचं अन्न असायचं, वेळेवर झोप असायची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? स्ट्रेस मॅनेजमेंट त्या घरातच व्हायचं. स्ट्रेस मॅनेजमेंट त्या घरातच व्हायचं. आता न्यूक्लियस कुटुंब म्हणजे एका कुटुंबात जास्तीत जास्त 4 जण, 3 जण. त्याच्यामुळे तो स्ट्रेस रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच फक्त एका व्यक्तीला, ऑर जो अपकमिंग जो फॅमिली आहे, तो त्याच्यामुळे ना तो कुठेतरी सर्व्हिसला बाहेर राहतात. आणि सर्व्हिसला बाहेर राहिल्यामुळे त्यांचा जो स्ट्रेस मॅनेजमेंट असतो त्यांना स्वतःलाच करावं लागतं. मग सगळ्याच ऑल लेवल्सवरती, फॅमिली लेवल्स, कॉर्पोरेट लेवल्स, त्यांच्या नोकरीशी रिलेटेड सगळे लेवल, ह्या सगळ्या गोष्टीचे स्ट्रेस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांना स्वतःलाच करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यांच्यामुळे यायला लागल्या. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीसला पण सेम रिझन आहे यंगस्टर्समध्ये. त्यातल्या त्यात अलीकडे जर आपलं खानपानची जी पद्धत बदललंय त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा शुगरी फूड्स खायला लागलोय. कोल्ड्रिंक्सचं प्रमाण प्रचंड वाढले. ऑर्डर केले की रात्री 12-12:30 वाजता सुद्धा जे आपल्याला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. त्यामुळं जो बिंज इटिंग म्हणतो आपण, बिंज इटिंग, त्यावेळेला खरोखर गरज असते का? भूक असते का? नसतं. पण मराठचं क्रेविंगसाठी आपण जागलेलं असतं म्हणून शरीर मागतं, आणि शरीर मागतं म्हणून आपण रात्री 12:30ला वगैरे आपण मागून घेतो. आणि त्याच्यामुळं आपलं इन्शुलिन रेझिस्टन्स वाढत जातं, आणि हळूहळू आपल्याला डायबिटीस ट्रेंड आपण होऊन जातो. त्याच्यामुळे आउट ऑफ कोर्स 12-12:30 पर्यंत आपण जागे राहतो, त्याच्यामुळं झोपेचे प्रॉब्लेम यायला लागतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर येतो ते ऑटोमॅटिकली डायबिटीज आणि ह्याच्याशी रिलेटेड, कारण इंटरनली आपण हळूहळू खोकला होत जातो. आणि त्याच्यामुळे 100% हृदयाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स यायला लागतात. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं पहिलं येते ते हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर सगळ्यांना असतो का? असतो. पण वाढीव ब्लड प्रेशरला आपण हायपरटेन्शन म्हणतो. पण त्याला सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते आत्ताचं लाईफस्टाईल, त्यातल्या त्यात स्ट्रेस, एक्स्ट्रा आपण मीठ असलेलं सगळं खायला लागलो, आणि अडिक्शन्स. अडिक्शन्स खूप मोठे आहेत. अलीकडे वेप म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं आलंय, त्याला आपण केमिकल फ्युमिगेशन म्हणतात. वेप म्हणजे केमिकल स्मोक म्हणतात. ते आपल्याला फक्त मानसिक समाधान देतं, आणि त्याच्यातून जे निकोटीन ऍडिक्शन व्हायला लागले यंग मुलांच्या मध्ये, आणि हे मेट्रो सिटीज मध्ये
खूप प्रमाणात आढळायला लागलंय. वेप इज अ फॉर्म ऑफ आर्टिफिशियल ॲडिक्शन फॉर निकोटीन. आणि त्याच्यामुळे टेम्पररी त्यांना मानसिक समाधान मिळतो, पण त्याच्यामुळे ज्या बाकीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये ॲडिक्शन्समुळे जे कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागलेत ते वाढत चाललेत. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स आणि परत ओबेसिटी वाढतं, आणि ओबेसिटी वाढले की आणि हळूहळू आपलं ब्लड प्रेशर वाढत जातं, आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्या हृदयावरती जे प्रॉब्लेम्स असतात तेही हळूहळू वाढत जातात. त्याला आणखीन म्हटलं, हळूहळू आपलं जंक फूड, व्यायाम नसणे, त्याच्यामुळं एकदा ब्लड प्रेशर चालू झालं, ब्लड प्रेशरचे रिलेटेड कॉम्प्लिकेशन जे हृदयाला यायला पाहिजेत ते ऑटोमॅटिकली तिथं येणारच आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, ऑफकोर्स आता जो रिसेंट ट्रेंड आहे, ऑफकोर्स मी मगाशी बोलल्यामुळे ना, मुलांच्या मध्ये आणि यंगस्टर्समध्ये जे कॉर्पोरेट लेवलला जे काम करायला लागले त्यांच्यामध्ये ना, डिप्रेशन आणि अँझायटी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप वाढायला लागले. ताणतणाव आणि अं, मानसिक आघात करणाऱ्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं करिअरचं ताण. आता जो परवाच आपण जो बघितला ना, नीट रिलेटेड ज्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे पेपरमध्ये आपण रोज वाचायला लागलो की एक नाहीतर कोणीतरी एक मुलगा रोज आत्महत्या करायला लागले. कशामुळे? करिअर ओरिएंटेड. कारण त्या व्यक्तीनं खूप ऑनेस्टली सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. फक्त एका भीतीमुळं परत मी ह्या एक्झाम मध्ये परत रिअपेअर होऊन मला ज्या पद्धतीने जे रिझल्ट पाहिजे होतं त्या पद्धतीने मला जर मिळाला नाही तर, ह्या फक्त एका भीतीमुळे कित्येक मुलं आत्महत्या करायला लागलेत. आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या करायला लागलेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्या गोळी, ऑफकोर्स ह्याला सोशल मीडिया सुद्धा खूप येत आहे. त्याच्यामुळे काय होतात, ह्याच्यामुळे ना मुलं एकटे पडायला लागतात, आणि सोशली ज्या गोष्टी ज्या पद्धतीने ते अटॅचमेंट राहतं ते अटॅचमेंट कमी होतं, आणि त्यांची विचारसरणी ऑटोमॅटिकली त्यांना वाढायला लागतं, आणि हळूहळू ते सिडेंटरी लाईफस्टाईलमुळं त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना त्यांना प्रॉब्लेम यायला लागतात. ऑफकोर्स रिलेशनशिपच्या आणि आपण म्हणतो ना, सक्सेस होईल का नाही होईल, म्हणजे त्याला आपण म्हणतो ड्रेड, म्हणजे ही जी भीती असते त्यांच्या मनात, अपयशाची जी भीती, त्याच्यामुळे ह्या डिप्रेशन रिलेटेड गोष्टी और अँझायटी रिलेटेड गोष्टी हे खूप वाढायला लागले. त्याच्यामुळं सायकियाट्रिस्ट असू देत, काउन्सिलर्सची संख्या खूप वाढायला लागले. हे मला काय सांगायची गरज नाही आहे, कारण प्रत्येक आपण बघायलाच लागतं. आणि सध्याच्या ऑफकोर्स त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना ऑफकोर्स हळूहळू प्रॉब्लेम येतो, तो झोपेचा प्रॉब्लेम येतो. आणि हा झोपेचा प्रॉब्लेम ह्या सर्व मागच्या गोष्टीशी रिलेटेड आहे, कारण त्याच्यात मेन मुद्दा असतो तो ओबेसिटी आहे, अँझायटी आहे, आणि ऑफकोर्स आपल्याला जो डिप्रेशन आहे त्याच्यामुळे शारीरिक हालचालींचा अभाव, त्याच्यामुळे ऑफकोर्स झोपेचं प्रॉब्लेम. आणि झोपेचं प्रॉब्लेम आलं की त्या पूर्ण आपल्या पूर्ण हेल्थवरती त्याचा इफेक्ट होतो, कारण झोपेमध्येच आपलं बॉडी रिपेअर होत असतं, आणि ज्यावेळेला हे रिपेअर होत असतं त्यावेळेला आपलं बॉडी पेशी टू पेशी नवीन आपल्याला करून मिळतं, आणि हा जो रिपेअरिंग प्रोसेस झोपेमध्ये ज्यावेळेला हॅम्पर होतो, आपलं बॉडी हळूहळू मागे यायला लागतं. आणि ऑफकोर्स ते झोपेच्या अभावामुळे ऑफकोर्स आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन असू दे त्याच्यावरती कमी येतं, आपलं मेमरी कमी यायला लागतं, वजन तर वाढणारच आहे कारण इन्शुलिन रेजिस्टन्सवरती तिथं काम होत नाही. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर जे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, मधुमेह असू दे, मानसिक ताणतणाव, आणि ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टीमुळे ज्यावेळेला बॉडी रिपेअर होत नाही त्यावेळेला आपल्याला 100% आपल्या आपलं इम्युनिटीवरती, म्हणजे आपल्या प्रतिकार शक्तीवरती पण काम होत नाही, आणि ज्यावेळेला प्रतिकार शक्तीवरती काम होत नाही, हळूहळू आपण बिघडायला लागतो. आणि ह्या वरच्या सगळ्या गोष्टीमुळे हळूहळू आपला वजनही वाढत जातं, आणि ज्यावेळेला वजन वाढतं ह्या आधीच्या पण कॉम्प्लिकेशन्स वाढतात, आणि वजन पण वाढतं, आणि एकंदरीत आतून ज्या वेळेला आपण बिघडायला लागतो ना, खूप आपण आतून बिघडलं जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्ट्रेस असू दे, त्याच्यानंतर औषधं असतात, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कॅन्सरचं प्रमाण अलीकडे वाढायला लागले. आणि त्याला ऑफकोर्स अडिक्शन्स पण त्याला बऱ्याच गोष्टी खूप आहेत. फक्त ॲडिक्शन्स आहेत का? प्रोसेस्ड फूड असू दे, स्ट्रेस रिलेटेड जे असू देत, त्याच्यामुळे पण आपल्याला कॅन्सर हळूहळू वाढायला लागले. आणि ह्या ज्यावेळेला ॲडिक्शन्स येतात त्याच्यात सगळ्यात मोठं जो आता ॲडिक्शन्स आहे तो आपला मोबाईलचा आणि स्क्रीनचा आहे. आणि ज्यावेळेला मोबाईलचा आपल्या स्क्रीनचा आणि ॲडिक्शन्स वाढतो, आपलं शारीरिक हालचाली कमी होतात, आणि शारीरिक हालचाली कमी झाल्या की बाकी सगळ्या गोष्टी एक वाढतच जातात. त्यामुळे हा जो डिजिटल ॲडिक्शन आहे हा खूप आधीपेक्षा वाढायला लागले, आणि त्याच्यामुळं
मानसिक विकार सुद्धा आता यंग मुलांच्या मध्ये वाढायला लागलेत. आता ह्याच्यामुळे हळूहळू काय व्हायला लागले माहितीये का, जो धोकादायक ट्रेंड आहे तो धोकादायक ट्रेंड हळूहळू त्या वरच्या सगळ्या गोष्टीमुळे यंग मुलांमध्ये काय काय व्हायला लागले. एक तर लहान वयातच हार्ट अटॅक असू देत, पॅरालिसिस असू देत, इव्हन अदर आता ते ताई ज्या म्हटल्या निघून जाणं म्हणजे डेथ्स, ह्याचा जो रेशिओ खूप वाढायला लागले. त्याच्यानंतर यंग मुलांच्या मध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम खूप वाढायला लागलेत. ऑफकोर्स मानसिक विकार आधीपेक्षा खूप वाढायला लागलेत आणि स्क्रीन, डिजिटल स्क्रीन हा पण, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे वरचे जे आहेत त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागले. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि फॅटी लिव्हर आणि ऑटो इम्युन डिसीज म्हणजे आपल्या शरीराच्या चांगल्या पेशींना खायला चालू करतात आणि आपलं बाकी सगळ्या गोष्टी आपलं आतूनच शरीर पेशी टू पेशी लेवलला बिघडायला लागतं. आणि ह्या सर्व आजारांना बळी पडायचा आता जो यंग जनरेशन मध्ये व्हायला लागला याची मूळ कारण आपण थोडस बघितलं तर हे सगळ्या गोष्टी बघितल्याच आहेत. एक थोडस आपण त्याच्याशी पण इन्फरन्स करायचं म्हटलं तर उशिरा झोप, व्यायाम कमी आहे, अनियमित जेवण आहे, आणि ज्या चुकीचा आहार आपण खायला लागलो, स्ट्रेस आणि ऍडिक्शन्स ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं हळूहळू आपल्या सोशल मीडियामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचा आहार बघतो आणि ते आपण अवलंबायला लागतो आणि त्याच्यामुळं ह्या आजारांचं प्रमाण वाढायला लागलं. आता ह्याला 100% आन्सर आहे का? 100% आन्सर आहे. ह्याला 100% आन्सर ह्या शताशी फॅमिलीमध्ये आपण जे सांगायला लागलोय ह्या सगळ्या गोष्टींना आपण जर फॉलो केलं, सगळ्यात महत्वाचा जो रोल आहे तो आपला सकस संतुलित आहाराचा. आणि ह्यावेळेला सकस संतुलित आहाराचा जातो ना, ऑटोमॅटिकली आपल्या पेशी लेवलला पेशी रिव्हर्ट व्हायला लागतात आणि हळूहळू या आजारांपासून आपण, कारण आपल्याकडे कित्येक उदाहरणं ऑटोइम्युन डिसीज मधून बाहेर आलेली सुद्धा लोक आहेत जे सहजासहजी शक्य नाही आहे. सोरियासिस सारखे आजार ज्याला सहजासहजी उत्तर नाही आहे, ह्या प्रॉपर मॉडिफिकेशनमुळे त्याला आपण बऱ्यापैकी रिपेअर करायला आपण मदत करू शकतोय. आणि त्याला जो आहे मेन 80% रोल असतो तो आपला आहाराचा, जो सकस संतुलित आहाराचा आहे. त्याच्यानंतर येतो तो 20%, आणि 20% जो येतो तो आपला ह्या योगा असू दे और व्हॉट एव्हर आपल्या शारीरिक जो आपण व्यायाम आपल्याला देतो, ह्या सगळ्या 100% जिथं काम होतं ते आपल्या मानसिकतेवरती येतात. कारण इथले जे एक्सपिरियन्सेस असतात, ज्या ज्या गोष्टी इथं सकाळचे आपल्या मॉर्निंग फेज स्टेशनवरती तुमचं आतून जे आपल्याला उभारी यायला लागतं, आतून आपल्याला आपण जे मोटिवेट होऊन आपल्यालाच मी 100% रिपेअर होणार आहे, हे आपल्या मानसिकता ह्याच्यावरती पॉझिटिव्ह माइंडसेट जे आपल्या एखाद्या व्यक्तीला ते दिलं जातं त्या ह्या कॉलवरती आपल्या होतं. त्याच्यामुळे आपल्या ज्यावेळेला आपण ऑटोमॅटिकली इंटरनली आपण पॉझिटिव्ह होतो. 100% ह्या सगळ्या गोष्टींना खूप गरज असते आणि ह्या खूप गरजेप्रमाणे ज्यावेळेला आपण आतून मॉडिफाय व्हायला लागतो, ह्या सगळ्या आजारांना आपण बीट करू शकतो. आणि ज्यावेळेला हे बीट करू शकतो त्यामुळे हळूहळू आपण ह्या 100% ह्याच्यातनं बाहेर येऊ शकतो. आता बघा ह्याच्यातनं आपण हे काय सगळ्यात महत्वाचं, पूर्वीच्या म्हणणे आपल्याकडे पैसा यायला लागलाय का? 100% असेल. मोठं घर आहे, पैसा भरपूर आहे, करिअर प्रचंड मोठं आहे माझ्याकडे, हे सर्व नंतर मिळू शकते बरं का. पण इफ एट ऑल आपण जर का एकदा आपण आतून जर का हॅम्पर झालो, लाईफ लॉंग आपल्याला ज्या गोष्टीने आपण सफर करायची जर वेळ आली आणि त्याच्याशी कॉम्प्लिकेशन जे आहेत त्या लिव्हरवरती जातात, किडनीवरती जातात आणि मेंदूवरती ह्या सगळ्या गोष्टीच्या जाणाऱ्या ह्या आजाराने जर का आपण बळी पडलो तर 100% आपण त्यातनं आपल्याला रिव्हर्स येण्याचा मार्ग त्या एवढ्या जर का आपण लेवलला जर आपण गेलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला बाहेर येणं खूप अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे आपण सध्या ह्या सगळ्या गोष्टीला जसं आपलं कोच इथं सांगितलं होतं, मगाशी ताई म्हणते ना, विथ कोच आपण ज्यावेळेला आपण इथे आपण सगळ्यावरती आपण स्वतःवरती काम करतो, आपल्या ज्या त्रुटी राहतात, आपल्या ज्या थोड्याशा ज्या गोष्टी आपल्या राहून चाललेत त्याच्याकडे पण आपल्या मेंटरचं आपलं लक्ष जातं. इथे थोडंसं करेक्शन करा सो दॅट आणखीन थोडंसं तुमचं हेल्थ प्रॉपर याच्यामध्ये येणं शक्य आहे. त्याच्यामुळे आपण हळूहळू रिव्हर्स होऊ शकतो थँक्स टू दिस फॅमिली. कारण वयाच्या 37व्या वर्षीच मला माझ्या आई वडिलांचं ब्लड प्रेशर होतं. त्याच्यामुळे मला पण वयाच्या 37व्या वर्षी मला ब्लड प्रेशर होतं. इफ एट ऑल शताशी फॅमिलीला जर मी जॉईन झालो नसतो तर मी स्वतःवरती काम जर केलो नसतो, माझ्या ज्या हृदयावरच्या जे ब्लड प्रेशरवरच्या 4 गोळ्या असत्या त्या 4ही गोळ्या अजूनही तसंच राहिल्या असत्या.
माझं वजनही कमी झालं नसतं. त्याच्याशी रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन जे वर व्हायला लागले असते. कारण त्यावेळेला मला प्रत्येक 6 महिन्याला, मिनिमम 6 महिन्याला मला ऍडमिटच व्हावं लागायचं. हा, त्या स्ट्रेस रिलेटेड गोष्टीमुळे मला ऍडमिटच व्हावं लागायचं. माझे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत तिथे गेल्यानंतर काहीही करत नव्हते. मला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवायचे. एक दिवस झोपवायचे, घरी फोन यायचा त्यांचा, तुम्ही कोण येऊ नका, त्याचं तो व्यवस्थित त्याचं डोकं झालं की आम्ही तुम्हाला फोन करू, घेऊन जा. पण तेच एपिसोड्स सगळे माझे बंद झाल्या, बिकॉज ऑफ थँक्स टू ताई आणि दादा. त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टीतनं मला बाहेर आणलं. माझा फॅमिली सपोर्ट मला त्याला खूप जबरदस्त होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला हे सकत संतुलित आहार, शरीराला योग्य तो व्यायाम आणि 100% मानसिकतेवरती काम करण्याला ज्या ताई दादांनी मला प्रचंड सपोर्ट केला, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतनं मी बाहेर येऊ शकलो. थँक्स टू ताई दादा आणि थँक्स टू शतायशी फॅमिली. या सगळ्या गोष्टी, अदरवाईज माझं वजन होतं 102. मी कुठच्या कुठे गेलो असतो मला माहित पण नाही. त्याच्याशी रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, मला डायबिटीस पण होऊ शकलं असतं. पण आता पण मी असू दे, आमचे मॅडम असू देत, एव्हरी 3 मंथ्स आमचं स्क्रीनिंग करून घेतो. आमचे टेस्ट सगळे नॉर्मल असतात. ह्या सगळं क्रेडिट जातं ताई दादांचं आणि शतायशी फॅमिलीसाठी. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रसाद सरांसाठी. राईट टाइम मध्ये राईट नॉलेज केवढं भारी आपल्याला भेटलंय. ओके. स्ट्रेस हा खूप लोकांना प्रॉब्लेमॅटिक करायला लागलाय. आपलं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाहीये. आपण सगळेजण मात्र लय भाग्यवान आहे. का माहितीये का? आपण पहिल्यांदा